सो सॉफ्टवेअरचं पूर्वी असं होतं ना, की तुम्ही फुल व्हर्जन सॉफ्टवेअरचं विकत घ्यायचा आणि मग तेच तुम्ही आयुष्यभर वापरत राहायचा आणि मग त्याच्यानंतर मे बी त्याला अपडेट्स वगैरे यायचे. पण नंतर सबस्क्रिप्शन सॉफ्टवेअर आलं आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते वापरा आणि जेव्हा नको असेल तेव्हा यू कॅन जस्ट स्टॉप युझिंग इट. सो तशा एस्पेशली एंटरप्रेन्योरशिपमध्ये आणि व्हेन यू आर अ फाउंडर, मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टींचं असं सबस्क्रिप्शन यू नीड टू मेंटेन. फॉर एक्झाम्पल, सारखे प्रयत्न करत राहणं, सारखी दारं ठोठावत राहणं, सारखं काही ना काहीतरी ट्राय करत राहणं आणि दोज आर द थिंग्स दॅट यू नीड टू सबस्क्राईब युअर सेल्फ टू. आणि दॅट ॲक्च्युली पेज ऑफ मोर दॅन जस्ट डुईंग इट वन टाईम समथिंग. फॉर एक्झाम्पल, इव्हन फिटनेससाठी सुद्धा दररोज न चुकता व्यायाम करत राहणं इज बेसिकली व्हॉट पेज ऑफ मोर दॅन एक महिनाभर जानेवारीमध्ये रेझोल्युशन केलं की काहीतरी करायचं आणि मग त्याचा नंतर उत्साह जातो असं. आणि त्याच्यासाठीच मग हे मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन की त्याच्यासाठीच मग देन यू नीड टू फाइंड व्हॉट यू वॉन्ट टू सबस्क्राईब टू आणि एव्हरीथिंग एल्स दॅट यू नीड टू डू फॉर दॅट सबस्क्रिप्शन, बट दॅट इज नॉट इंटरेस्टिंग टू यू, यू नीड टू फाइंड अ वे टू ऑटोमेट इट, which I will talk about in another video. But just I think it's very interesting notion to think ki how you have to find subscriptions that you need to keep subscribing to when you are founding a company.